आपल्यावर आहेत जयसिंगपूर पदाचे नगराध्यक्षाचे उमेदवारांचे आमदार मध्ये काय सांगाल साहेब? गड तुम्ही राखलाय शिरोळ तालुक्यामध्ये शिंदे सेनेला आणि तुमच्या लोकल आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं, काय सांगाल? निश्चितपणे जयसिंगपूर आणि कुरुंदवाड या दोन्ही ठिकाणी प्रचंड अशा अभूतपूर्व अशा पद्धतीचं यश मिळालं. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीनं जर शांतपणाची जर भूमिका घेतली असती तर निश्चितपणे शिरोळमध्ये सुद्धा महायुतीचा झेंडा हा लागला असता. पण काही जे झालं ते झालं. तिथनं पुढच्या काळात तर शांतपण घेऊन महायुती एकत्रितपणानं लढवणं हे महत्वाचं आहे. ही जाणीव ठेवून प्रत्येकानं काम करणं तिथनं पुढच्या काळामध्ये गरजेचं आहे. निश्चितपणे ज्या लोकांनी विश्वासानं ज्या पद्धतीनं आमच्या ह्या दोन्ही शहरामध्ये सत्ता दिल्या त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासाची कामं ही करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू. आणि शिरोळमध्ये सुद्धा विरोधी पक्ष म्हणून जरी आम्ही असलो तरी सुद्धा शहराच्या विकासासाठी म्हणून जिथं लागेल तिथं सहकार्याची भूमिका ठेवू. पण जिथं काही चुकीचं होईल तिथं ठाम आणि कडाडून तिथंही विरोध करू. एवढंच या ठिकाणी. जिल्ह्यामध्ये शिंदे शिवसेना वाढलेली आहे, काय सांगाल? शिंदे शिवसेना ही अगोदरपासूनच वाढलेली आहे या जिल्ह्यामध्ये. ह्याच्या अगोदरचे आपण जर निकाल जर बघितले तर जवळपास आपल्याकडे प्रकाश आंबेडकर असतील, राजेश क्षीरसागर असतील, चंद्रदीप नरके असतील किंवा अशोक माने सुद्धा हे आमच्या शिवसेनेच्या गोटातनच ते सुद्धा आमदार झालेले आहेत. आणि हे शिरोळ असं एकंदरीत 5 शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 5 आमदार या ठिकाणी असल्यामुळे निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये शिंदे सेना ही वाढणारच. येणाऱ्या महापालिका 29 निवडणूक घाऊ घातलेली आहे महापालिकेची, त्यामध्ये महायुतीला असंच यश मिळेल? निश्चितपणे महायुतीला कोल्हापूरमध्ये सुद्धा आणि इचलकरंजीमध्ये सुद्धा महायुतीचा झेंडा लागेल याची मला निश्चितपणे खात्री आहे. आता तुमच्या घरामध्ये नगराध्यक्षपद आले, जयसिंगपूरचा विकास तर तुम्ही केलेला जात. इथून पुढे विकासाचं रोल मॉडेल जयसिंगपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने म्हणले होते की राहिलेली स्वप्न पुढच्या काळात पूर्ण करणार का? माझ्या घरात नगराध्यक्ष पदापेक्षा ह्याच्या अगोदर जे नगराध्यक्ष होते ते सुद्धा सगळे माझ्या घरातलेच होते. असा घरातला आणि बाहेरचा आमच्याकडे भेदभाव नाही. हे गाव हे सगळं माझं कुटुंब आणि माझा परिवार आहे. त्यामुळे इथं जो नगराध्यक्ष होतो तो माझ्या परिवारातलाच होतो. त्यामुळे ह्या परिवाराचा विकास करणे, परिवारातल्या लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही जबाबदारी माझी पहिल्यापासून आहे आणि भविष्यातही राहील. विजयाचं हे सगळं मोल कार्यकर्त्यांना देणार का? विजयाचं हे सगळं मोल कार्यकर्त्यांना देणार का? निश्चितपणे ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस राबले त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि विशेषतः तमाम शिरोळ तालुक्यातल्या जनतेनं जो विश्वास ठेवला हा त्यांचा विजय आहे. आपल्यावर आहे जे नगरपदाचे उमेदवार आता आपल्यावर नगरपदाचे उमेदवार आहेत, काय सांगाल साहेब? बऱ्याचशा प्रकार 11,000च्या मतांनी तुम्ही निवडून आलाय, सत्ता स्थापन झाल्या तालुक्यामध्ये, काय सांगाल? निश्चितपणे हा विजय हा जयसिंगपूर नगरीचा आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतात, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब असतात यांचा विजय हा खऱ्या अर्थानं आहे. आणि काय सांगाल कार्यकर्ते जल्लोष मध्ये कुरुंदवाडमध्ये आणि तुमची सत्ता आलेली आहे? निश्चितपणे यड्रावकर साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे समर्थन या नगरपालिकेला दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून केलेलं विकास काम आहे, त्या माध्यमातून दिलेलं जनतेला कौल आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा शिंदे शिवसेना वाढल्या, महायुती वाढलेली आहे, काय सांगाल? निश्चितपणे युतीच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं इथला विकासात्मक धोरण होतं आणि त्यामुळे नागरिकांचा कौल हा विकासात्मक धोरणांना असतोय. कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर गुलाल आहे, आनंद आहे. 21 जागा तुमच्या जयसिंगपूरमध्ये, काय सांगाल? निश्चितपणे हा विकासाचा एक पायंडा या नगरीत यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून पडलेला आहे आणि भविष्यात निश्चितपणे विकासाचंच मग धोरण ठेवून या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही काम करू. विकासाचं धोरण ठेवून पुढच्या 5 वर्षामध्ये काम करू. कॅमेरा मुख्य विशेष साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.